मंडळी, बेसिनमध्ये कधी मीठ टाकलं आहे का? नसेल टाकलं तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात. अहो, वॉशिंग मशीनला लोड लावता, मग ही पावडर नक्की ॲड करा. बरं, आता ह्या वाटीमध्ये मी काय असं करते? बरं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. चला, कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली, जेव्हाही आपण ब्लँकेटचा लोड लावतो त्यासाठीची ही टिप आहे. आणि बेडशीट वगैरेचा लोड लावत असेल त्यासाठीची सुद्धा एक जबरदस्त टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही ब्लँकेट धुत असताना वॉशिंग पावडरचा वापर करत असणार किंवा मग लिक्विड डिटर्जंटचा वापर करत असणार. सो ते कोणतं तुम्ही वापरता त्यानुसार तुम्हाला ते तुम्ही नेहमी टाकत असणार. पण त्यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ज्याने की ब्लँकेट्समध्ये येणारी दुर्गंधी, कारण पावसाळ्यामध्ये ब्लँकेट्समधनं सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा कोंबट असा वास येतो, तो खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे आवर्जून एक मोठा चमचा बेकिंग सोडा यामध्ये आवर्जून घालायचा. बेडशीट असेल, बेडशीटचाही कोंबट वास येत असेल तर नक्की इकडे बेकिंग सोडा घालायचाच घालायचा. तुम्ही कम्फर्ट वापरत असणार, म्हणजे जे फॅब्रिक कंडिशनर वापरत असणार त्याचा आवर्जून वापर करा. कारण ब्लँकेट आपण हे नेहमी धुत नाही, त्यामुळे ही टिप नक्की आजमावून बघा. ब्लँकेटमधला दुर्गंधी पूर्ण निघून जाईल. इन केस तुम्ही फॅब्रिक कंडिशनर वापरत नसणार तरीसुद्धा जो येणारा काही वास आहे ब्लँकेटमधला, तो बेकिंग सोडा पूर्णतः काढून टाकेल आणि कधीही ब्लँकेटचा लोड हा उलवरती लावावा. खूप छान पद्धतीने ब्लँकेटचे क्लीन निघतात. सो ही ट्रिक नक्की आजमावून बघा. मंडळी, नंतरची टिप बघूयात. बऱ्याच जणांचे मला कमेंट्स आलेत की कॉक्रोचवरती काहीतरी उपाय सांगा. आता मी भरपूर उपाय शेअर केलेले आहेत, तर आज एकदम साधा सरळ उपाय शेअर करणार आहे. तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे, वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 कापूरच्या वड्या अशा त्याची पावडर करायची आहे. हातानेच कुस्करायचं, व्यवस्थित पावडर होते. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि आता हे जे काही पाणी आहे हे 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं, जेणेकरून ह्या पाण्याला पूर्ण कापूरचा स्मेल जो आहे तो लागेल. बाकी यामध्ये आपण काहीच घालत नाही आहोत. जर कोणी असं असेल की त्याला बिलकुल असं काही उपाय करायचा नसेल, एकदम शॉर्टकट पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठीची ट्रिक आहे. कापसाचे बोळे घ्यायचे आणि छोट्या छोट्या जे आहेत यामध्ये टाकायचं. जर तुमच्या किचनमध्ये ट्रॉलीज असतील, खूप कॉक्रोचेस झाले असेल, तर ट्रॉलीजमध्ये तुम्ही हे छोटे छोटे कापसाचे बोळे ठेवू शकता. आता असं काहीच नाही की फक्त झुरळ हे किचनमध्येच होतात. झुरळ हे हॉलमध्ये, बेडरूममध्ये, म्हणजेच इवन सगळ्या घरामध्ये, अगदी बाथरूमसुद्धा आता झुरळ सोडत नाही. त्यामुळे तुम्ही हा हॅक कुठेही वापरू शकता. पण जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर मात्र तुम्हाला सांभाळून हे कापसाचे गोळे त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणीच तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यामुळे मी सांगितलं की हा आवर्जून ट्रॉलीजमध्ये करा, कारण ट्रॉली मुलं काय एवढं हे करत नाही आणि ते आपण अगदी कानाकोपऱ्यात ठेवणार आहोत. डब्बेच राहणार आहे, त्याच्या मागे राहणार आहे हे, त्यामुळे मुलांना दिसणार नाही. आणि ह्या जो काही स्प्रे आहे हा तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरून, म्हणजे हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून कुठेही स्प्रे करू शकता जर तुम्हाला कॉक्रोचेस दिसले तर त्याच्यावरती. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हे नक्की ठेवा. 2 ते 3 दिवसांनी हे नक्की ड्राय होऊन जाईल. सो तुम्ही पुन्हा हे असे कापसाचे बोळे तयार करून ठेवू शकता. घरामध्ये जर कार्डबोर्ड असेल तर नेहमी स्वच्छ करावेत. चला, नंतरची टिप बघूयात मंडळी. बऱ्याचदा काय होतं, आपण अशा पद्धतीने तेलाची कॅन कुठे ठेवली तर त्यामधनं तेल असं उघळतं आणि ते खाली जिथे ठेवलंय तिथे सरफेसला तेल लागतं. मग अशा वेळेस तुम्ही एक सिंपल ट्रिक आजमावायची आहे. चला, ती टिप तुमच्यासोबत शेअर करते. सर्वप्रथम जी काही कॅन आहे किंवा तुम्ही डब्बा आणत असणार डायरेक्ट मोठा, तो व्यवस्थितरित्या खालच्या साईडने पुसून घ्यायचा, कारण आता आपण जो हॅक करणार आहोत पुन्हा त्यामध्ये ते तेल नको राहायला म्हणून. त्यानंतर घ्यायची आहे ॲल्युमिनियम फॉईल. ॲल्युमिनियम फॉईलऐवजी रॅपिंग पेपरसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण ॲल्युमिनियम फॉईल ही सगळ्यांकडे उपलब्ध असते म्हणून सांगत आहे. इन केस तुमच्याकडे रॅपिंग पेपर नसेल, ॲल्युमिनियम फॉईल नसेल, मग अशा वेळेस तुम्ही जुनी पुराणी एखादी आपल्या घरामध्ये प्लेट असते ती याच्या खाली ठेवू शकता. पण हे ॲल्युमिनियम फॉईल कसं, जेवढी आपली कॅन आहे तेवढं व्यवस्थितरित्या रॅप होऊन जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तेल हे ॲल्युमिनियम फॉईलमध्येच राहील, खाली पडणार नाही. तुमची खालची फरशी बिलकुल खराब होणार नाही. सो ही ट्रिक नक्की आजमावून बघा. इन केस तुम्ही तेल काढत असताना तेल जरी सांडलं तर ते हे ॲल्युमिनियम फॉईलमध्येच राहणार आहे. तर मंडळी, ही जी काही ट्रिक आहे ही तुम्ही कॅटलीसोबत सुद्धा जी आहे ती ट्राय करू शकता. मंडळी, आता नंतरची टिप बघूया. बऱ्याचदा आपलं जे काही किचनचं सिंक असतं हे ब्लॉक होतं, दुर्गंधी येते आणि यामधनं रात्री आपण लाईट बंद केल्यानंतर किडे वगैरे झुरळसुद्धा घरामध्ये येतात. मग अशा वेळेस ही ट्रिक नक्की आजमावून बघा.
चला आता आपल्याला यासाठी एक छोटंसं असं सोल्युशन तयार करून घ्यायचं, ते बनवून घेऊयात। एक मोठा चमचा मीठ घ्यायचं आहे। मी रेग्युलर मीठ न वापरता काळ्या मिठाचाच वापर करते रेग्युलर भाज्यांसाठी सुद्धा, म्हणून तुम्हाला हे अशा कलरचं दिसत असेल। तुम्हाला हे साधंच मीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड। डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल तर मग वॉशिंग पावडर किंवा लिक्विड डिटर्जंटचा वापर तुम्ही करू शकता। साधारणतः 1 चम्मच एवढं आपल्याला डिशवॉश लिक्विड यामध्ये घालायचं आहे। काही जास्त तामझाम नाहीये, फक्त 3 इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये घालत आहोत। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्ध लिंबू। सो 1 लिंबू सुद्धा तुम्ही यामध्ये पिळून घेऊ शकता। अर्ध लिंबू सफिशियंट आहे। बस या 3च वस्तू यामध्ये लागणार आहेत। तुम्ही थोडासा बेकिंग सोडा सुद्धा यामध्ये टाकू शकता, पण आपल्याला बेकिंग सोडा समोर वापरायचाच आहे, त्यामुळे ह्या पेस्टमध्ये टाकू नका। पण जर समोरची स्टेप तुम्हाला अवॉइड करायची असेल तर मग तुम्ही इथे आवर्जून 1 चमचा बेकिंग सोडा नक्की टाका। बस आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला ही पेस्टने आपलं जे काही बेसिन आहे ते व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं। ह्या पेस्टने काय होणार आहे, किचनच्या बेसिनला जो काही चिकटपणा आलेला असतो तो पूर्ण नाहीसा होतो। जर काही डाग पडले असेल ते सुद्धा नाहीसे होतात। जर काळपट डाग पडले असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे पुन्हा, आणि त्या लिंबाने ही पेस्ट त्या काळपट डागांवरती लावायची आहे आणि त्याला 5 ते 7 मिनिटं रेस्टिंग टाईम द्यायचा आहे आणि नंतर घासायचं आहे। आणि जर तुमचं हे किचनचं बेसिन हे खूपच चिकट झालं असेल तर अशा वेळेस सुद्धा ही पेस्ट लावून ठेवायची आणि 5 मिनिटं याला बिलकुल हात लावायचा नाही आणि 5 मिनिटानंतर घासणीने घासून घ्यायचं। तुम्ही बघणार चिकट झालेलं बेसिन हे खूप छान पद्धतीने स्वच्छ होतं। आता हे चिकट का होतं तर त्याला 2 कारणं आहेत। आपण भांडे घासतो त्यामुळे भांड्याला तेलकटपणा असतो, सो तो तेलकटपणा या बेसिनला लागतो। त्याचबरोबर जर तुम्ही एवढे भांडे घासत असणार आणि तरीसुद्धा भांडे घासल्यानंतर बेसिनची व्यवस्थित स्वच्छता करत नसणार तर मग अशा वेळेस तुमचं बेसिन हे खूप घाण असतं। बेसिनच नाही तर बेसिनच्या अवतीभोवती जे आहे ते सगळं काही पांढरे डाग पडतात, ते सुद्धा ह्या ट्रिकने नाहीसे होतात। जर याने नाही गेलं तर मग यामध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्स ट्रिक वापरू शकता। त्यावरती व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केला आहे, जसं की शॅम्पू वापरून, सो तो सुद्धा तुम्ही बघू शकता। आता हे क्लीन केल्यानंतर हे जे करत आहोत आपण हे सगळं काही रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला करायचं आहे। पहिली स्टेप तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकतात, पण आता ही जी काही सेकंड स्टेप आहे ही रात्री झोपण्याच्या आधी करायची आहे। आणि स्वच्छ आपलं बेसिन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये टाकायचं आहे 2 मोठे चमचे बेकिंग सोडा आणि गरम गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे। हे ट्रिक त्यावेळेस आजमावायची ज्यावेळेस खूप दुर्गंधी येत असेल, ब्लॉक होत असेल। सो अशा वेळेस तुम्ही हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। ब्लॉकेज निघून जातं। जर काही खरकट आतमध्ये गेलं असेल ते खरकटसुद्धा पुढे सरकतं आणि आपला पाईप हा मोकळा होतो। सो यानंतर तुम्हाला बेसिनमध्ये पाणी टाकायचं नाही, रात्रभर असंच ठेवायचं। बिलकुल यामध्ये हात वगैरे लावायचा नाही किंवा काहीच धुवायचं नाही। सो मंडळी, तुम्हाला या सर्व ट्रिक कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। या संपूर्ण टिप्समधली तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती तेही कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा। फेसबुकवर बघत असणार तर पटकन लाईक करा आणि फॉलो करा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की माझ्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी। बाय।